नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे आपलं माझ्या यूट्यूब चॅनलवर. स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने आणि आशीर्वादाने तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा महाराज पूर्ण करत हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या होळीविषयीच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आता व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही आज जाणून घेणार आहात की आपली जी होळी पौर्णिमा आहे यावर्षी होळी पौर्णिमा ही 2 दिवसाची आलेली आहे. हुताशनी पौर्णिमा म्हणजे 2 तारखेला पौर्णिमा सायंकाळी 5:35 लागत आहे. तर तीच पौर्णिमा 3 तारखेला म्हणजे 3 मार्चला सायंकाळी 5:31 ही पौर्णिमा असणार आहे. आता एरवी दिवसाने पाहिलेली पौर्णिमा धरली जाते. आता दिवसाने पाहिलेली पौर्णिमा ही तर 3 तारखेलाच आहे, कारण 2 तारखेला तर सायंकाळीच पौर्णिमा प्रदोष काळामध्ये लागत आहे. पण यावर्षी 3 तारखेला चंद्रग्रहण या पौर्णिमेला असल्या कारणाने आणि ते भारतात दिसणार आहेत, बऱ्याच ठिकाणी दिसणार आहे हे, त्यामुळे याचे वेदसुद्धा आपल्याला त्याचे पाळायचे आहेत आणि त्याचे पूर्ण चंद्रग्रहणाच्या सुतक काळामध्ये कुठलीच पूजा केली जात नाही. जी आपण व्रत वगैरे करतो त्या पूजा केल्या जात नाही आहेत. आपण एरवी पूजा स्तोत्र मंत्र पठण करू शकतो, ते चंद्रग्रहणात करायचे असतात ते. आणि आता दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला 2 तारखेलाच सायंकाळी जरीही पौर्णिमा 5:35 लागणारी असेल तरीही आपल्याला 5:55 नंतरच होळीचं पूजन करायचं आहे, होळीही पेटवायची आहे. आणि जे काही उपासना आपण करत असतो बघा, आता उपासना आपल्या ज्या दर महिन्याच्या पौर्णिमेला जसं की सत्यनारायण पूजा, ललिता सहस्त्रनाम पठण, कुंकुम अर्चन, ह्या ज्या गोष्टी आपण करत असतो तर त्या सर्वच गोष्टी आपल्याला 2च तारखेला करायच्या आहेत. कारण तब्बल 2 तारखेला रात्री 12 वाजेपर्यंत आपण सेवा आणि पूजा करू शकतो. आणि त्या दुसऱ्या दिवशीचा तर 3 तारखे लागणार आहे, 3 मार्च, तर त्यावेळेला तर ग्रहणाचे वेध वगैरे सुरू होतात. म्हणून या दिवशी कुठल्याही पूजा वगैरे करायच्या नाहीत. एवढी दक्षता आपल्याला पाळायची आहे. कारण बघा, होळीसारखा सण ह्या आपल्या जीवनातून वाईट गोष्टी काढून टाकत असतो आणि आपल्या जीवनामध्ये चांगल्या गोष्टी येऊन आपल्याला विजय प्राप्त होत असतो, यश प्राप्त होत असतो, लक्ष्मी प्राप्तिकारक असा हा दिवस असतो. म्हणून तर या दिवशी काही जर उपाय केले आपण तर त्या उपायाचा फायदासुद्धा आपल्याला हजारो पटीनं होत असतो. कारण या दिवशीचा जो काही उपाय केले असतात त्या उपायाला सर्व देवी देवतांचे आशीर्वाद मिळतात. कारण भक्त प्रल्हादांनी या दिवशी श्री विष्णूने त्यांना होलिका दहनातून वाचवले होते. जे भक्त प्रल्हाद, आता तुम्हाला परिचित असतील भक्त प्रल्हादांनी त्यांची जी आत्या होती, त्यांच्या हिरण्यकश्यपची बहीण, यांनी त्या आत्याने म्हणजे हिरण्यकश्यपला आपल्या मुलाला, आता भक्त प्रल्हाद हा देव धार्मिक होता आणि त्यांचा जन्म हा राक्षस कुळात झाला होता, त्यामुळे तिथे देवांचं नाव घेणं शक्यच नव्हतं. पण भक्त प्रल्हाद हा देवाचं सतत नारायण नारायण नामस्मरण करत राहायचं, हे हिरण्यकश्यपला आवडायचे नाही. त्यामुळे त्यांनी त्याला कित्येक वेळा मारण्याचा प्रयत्न केला, पण ज्याला देव तारी त्याला कोण मारी, अशा प्रकारे झालं. पण त्यांची बहीण होलिका, हिला अग्नीचा असं वरदान होतं की तिला अग्नी जाळू शकत नव्हता. म्हणून ती म्हणली की मी तिला मांडीवर घेऊन बसते प्रल्हादाला आणि स्वतःला पेटून घेते. तर आता मला तर अग्नीनं वरदान दिलेलं आहे, त्यामुळे मी तर भस्म होणार नाही आणि तो भक्त प्रल्हाद हा हे होईल असं तिला वाटलं. पण उलटं झालं. देवाचं जर काही चांगलं नामस्मरण आपण सतत करत राहिलो, देवाचा ध्यास करत राहिलो तर खरंच देव आपल्याला प्रत्येक संकटातून, प्रत्येक विघ्नातून आपल्याला त्याचं निवारण करत असतो. मग भक्त प्रल्हाद वाचला आणि होलिकाही तिथे जळून भस्म झाली. म्हणून तर त्या दिवसापासून होलिका दहन हे केलं जातं. मग आपल्याला यावर्षी चंद्रग्रहण असल्या कारणाने 3 तारखेला 2 तारखेला होलिका दहन करायचं आहे. मग एवढ्या चांगल्या दिवशी मग यामुळे भक्त प्रल्हादाला सर्व देवतांचा आशीर्वाद प्राप्त झाला होता. म्हणून हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. आपल्या घरातील वाईट ऊर्जा, नकारात्मक ऊर्जा, नजरबाधा ह्या सर्व गोष्टी बाहेर काढण्यासाठी आणि आपल्या घरामध्ये लक्ष्मीचा वास आणण्यासाठी लक्ष्मी प्राप्तिकारक असा हा दिवस मानला जातो. तर या लक्ष्मी प्राप्तिकारक दिवसामध्ये आपल्याला कोणत्या सेवा करायच्या आहेत, हा एक उपाय करायचा आहे. ज्या उपायामुळे आपल्या या ठिकाणी गोमती चक्र ठेवायचे आहेत, त्यामुळे आपल्याला आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. तर आपल्याला गोमती चक्र त्यासाठी 21 असणार आहेत. आता तुम्ही कोणत्याही धार्मिक दुकानात जर गेलात की आम्हाला गोमती चक्र द्या, तर तिथे तुम्हाला ते गोमती चक्र मिळतील, जे गोमती नदीच्या किनाऱ्यावर सापडत असतात आणि ते अतिशय लक्ष्मी प्राप्तिकारक असे हे गोमती चक्र आहेत. तसे गोमती चक्र तुम्हाला होळीच्या अगोदरच आणून ठेवायचे आहेत. त्या दिवशी जरी आणले तरी काही हरकत नाही, ज्या दिवशी तुम्हाला मिळतील त्या दिवशी आणा. कारण हा उपाय आपल्याला 2 तारखेला सायंकाळी करायचा आहे गोमती चक्राचा. आता हे जे
गोमती चक्र तुम्हाला 21 आणायचे आहेत. आता गोमती चक्र 21 आणायचे आहे. ज्या वेळेला पौर्णिमा सुरू होणार आहे, आता पौर्णिमा कधी सुरू होणार आहे ती सायंकाळी 5:35 नंतर हा उपाय तुम्हाला मंदिरात जाऊन करायचा आहे. तेही आपल्या शिवमंदिरात जाऊन, म्हणजे महादेवाच्या मंदिरात जाऊन तुम्हाला हा उपाय करायचा आहे. त्यासाठी तुम्ही जे पूजेचं साहित्य महादेवाच्या मंदिरात घेऊन जाता एरवी, ते सर्व साहित्य घेऊन जायचं आणि त्यासोबत 21 तुम्हाला गोमती चक्र न्यायचे. आता पूर्ण गोमती चक्र 21 इथं घेऊन जायचं. अगोदर महादेवाची पूजा करायची, फुले वगैरे सर्व अर्पण करायचं आणि प्रसाद दाखवण्याच्या अगोदर महादेवाला शिवलिंगावर आपल्याला 21 गोमती चक्र असे हातामध्ये घ्यायचे आणि पूर्ण गोमती चक्र हे महादेवाच्या पिंडीवर आपल्याला अर्पण करायचे. तिथेच ते आपल्याला ठेवून यायचे, घरी पण आणायचं नाही. ही 21 म्हणजे ही एक वस्तू, जी गोमती 21 चक्र आहेत ते 21 चक्र आपल्याला महादेवाच्या पिंडीवर ठेवायचे आहेत. ते महादेवाच्या पिंडीवर ठेवून महादेवाला नमस्कार करायची, प्रार्थना करायची की आमच्या घरातील दरिद्रता, आमच्या घरातील जी काही गरिबी असेल ते दूर जाऊ दे. 18 वर्षाचं दारिद्र्य असेल, काहीतरी आपल्या घरात कष्ट, मेहनतीला फळ मिळत नसेल, आपल्याला बऱ्याच ठिकाणी दरिद्रता आपल्या घरात येत असेल, चारी बाजूनी पैसा घरात येत असला तरी तो टिकत नसेल, अशा अनेक समस्या आपल्या घरामध्ये असतात. ह्या सर्व समस्यांचं निवारण करा असं म्हणायचं आणि ते शिवशंभूला अर्पण केल्याच्यानंतर प्रार्थना करायचं की अखंड आमच्या घरी लक्ष्मी राहू द्या. कारण हे जे गोमती चक्र आहेत हे जर श्री विष्णूचे चक्र आहेत आणि ते चक्र जर आपण महादेवाला अर्पण केले तर त्यांची कृपा, आशीर्वाद आपल्या संपूर्ण घरावर पडत असतात. म्हणून ही एक सेवा, हा एक उपाय आपल्याला या ठिकाणी गोमती चक्र ठेवून करायचं आहे. तर तुम्हाला असा प्रश्न पडलेला असेल की आपल्याला त्यातली काही गोमती चक्र घरी आणायचे का? एकही गोमती चक्र आपल्याला घरी आणायचे नाही. जी वस्तू आपण महादेवाला अर्पण केलेली आहे, ज्याचा महादेवाला स्पर्श झालेला असतो महादेवाच्या पिंडीला, शिवलिंगाला, ती वस्तू घरी आणायची नसते. ती तिथंच त्यांना अर्पण करायची असते मनमोकळ्यापणाने. तर ती वस्तू अर्पण करून यायचं आणि त्यांच्या कृपा आशीर्वादाने आपल्या घरातील धनसंपत्ती वाढत जाईल, आपल्या घरात सुख समृद्धी सर्व काही. कारण महादेवाचे जे काही प्रिय मित्र आहेत ते म्हणजे कुबेर देवता, आणि कुबेर देवता ही धनाची देवता आहे. आणि ज्या वेळेला आपण महादेवाला प्रसन्न करून घेतो त्यावेळेला कुबेर देवता आपल्यावर प्रसन्न राहतात आणि कुबेर देवता प्रसन्न राहिले की आपल्या घरामध्ये धनाचं भांडार हे वाढत जात असतं. म्हणजे आपल्या घरातील वैभव, सुख, संपत्ती, समृद्धी, धन संपत्ती ही वाढत जात असते आणि तेही कृपेने. कारण आपण कुठे लबाडी किंवा कुठे काहीतरी चोरी, आता प्रत्येकजण चोरी करत नाही, पण प्रत्येकाच्या वेगवेगळ्या मार्गाने पैसा कमवण्याचा एक साधन असतं. पण आपण ज्या वेळेला शंभू महादेवाला ह्या वस्तू अर्पण करसाल त्यावेळेला त्यांच्या कृपा आशीर्वादाने आपल्या घरामध्ये सुखसंपत्ती नांदेल. आपल्या घरामध्ये आपल्या कितीतरी वर्षाचं गरिबी आणि दारिद्र्य आपल्या घरातून निघून जाईल. आता बघाच, प्रत्येकाचं 7 वर्षाची गरिबी किंवा 18 वर्षाचं दारिद्र्य नसतं. प्रत्येकाला कधीपासून दारिद्र्य येतं, कधी कोणाला लक्ष्मीप्राप्ती कधीपासून होत नाही, लक्ष्मी प्राप्तीमध्ये हानी होत असते, व्यवसाय चालत नाही, धंदा असो, व्यवसाय असो, तुमचं पार्लरचा धंदा असो किंवा कुठलाही धंदा असो, मेडिकल असो, कुठलाही व्यवसाय असो, तो चांगल्या पद्धतीने चालेल. असा काही चमत्कार वगैरे घडेल असं नाही, पण तो धंदा चांगला चालेल. तुम्ही जे कष्ट मेहनत घेता त्यामध्ये आपल्याला यश मिळून जाईल आणि आपल्या घरातील धनाचं भांडार हे वाढत जाईल. कुठल्या नाही तो कुठल्या मार्गाने आपल्या घरात पैसा येईल आणि तो टिकेल सुद्धा शंभू महाराजाच्या कृपेने. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण जेव्हा केव्हा मी अशी नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ माझ्या चॅनलवर अपलोड करेल त्यावेळेला त्याचं नोटिफिकेशन ही तुमच्या मोबाईलवर अगोदर येईल आणि तुम्ही माझा एकही व्हिडिओ हा मिस करणार नाही. तर चला भेटूया पुढे अशाच एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय